नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मुंबईतून महत्त्वाची बातमी आहे. शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांचा निवडणुकीतील विजय हा मॅनेज आहे. हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी पोलिसात ही तक्रार दिली आहे. जन आधार पार्टीचे उमेदवार अरोरा सुरिंदर मोहन यांनी देखील या संदर्भात तक्रार दिली आहे. तर रवींद्र वायकर हे अमोल कीर्तिकर यांच्या विरोधामध्ये 48 मतांनी विजयी झालेत आणि याच पार्श्वभूमीवर आता ही महत्त्वाची बातमी समोर येते. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्या सोबत आहेत. कृष्णा, नेमका काय प्रकार? सागर, आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईतल्या उत्तर पश्चिम मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर हे 48 मतांनी विजयी झालेले आहेत. मात्र ते विजयी जरी झालेले असले तरी मात्र त्यांच्या विजयाच्या विरोधामध्ये आव्हान होताना दिसत आहे. अमोल कीर्तिकर हे सुद्धा निवडणूक आयोगामध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत. मात्र आता दोन अपक्ष उमेदवारांनी चक्क पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विजयाच्या विरोधामध्ये तक्रार केलेली आहे. हा विजय रवींद्र वायकर यांनी मॅनेज केलेला आहे, अशा पद्धतीची ही दोन अपक्ष उमेदवारांची तक्रार आहे. त्यामध्ये सुरेंद्र अरोरा आणि भरत शहा यांनी वनराई पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार दाखल करत यावरती योग्य ती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. रवींद्र वायकर आणि त्यांचे नातेवाईक मतमोजणी केंद्रावरती त्या दिवशी मोबाईल वापरत होते आणि त्यामुळे काही वेळ मतमोजणी थांबलेली होती. डिस्प्ले होणं जी काही मतं डिस्प्ले होत होती ती थांबलेली होती, अशा पद्धतीने तक्रारीमध्ये उल्लेख आहे. आणि त्यामुळे मोबाईल वापरून बंदी असताना सुद्धा रवींद्र वायकर यांनी कुठेतरी हा विजय मॅनेज केलेला आहे, अशा पद्धतीचा तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. वनराई पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार प्राप्त झालेली आहे. मात्र यावरती अद्याप कुठली कारवाई करण्यात आलेली नाहीये. मात्र यावरती काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र रवींद्र वायकर यांनी 48 मतं घेऊन विजय जरी मिळवलेला असला तरी मात्र त्यांच्या विजयाच्या विरोधामध्ये अपक्ष उमेदवार सुद्धा आता पोलीस ठाण्यात गेल्याचं पाहायला मिळते. तर दुसरीकडे अमोल कीर्तिकर हे निवडणूक आयोगासमोर जाऊन त्यांच्या विजयाला आव्हान करताना पाहायला मिळत आहे. कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.